गर्लफ्रेंड का खर्चा उठाने के लिए बना चोर आरोपियों को पुलिस ने किया गिरफ्तार। सदर थाना अंतर्गत 30 मई की दोपहर 2 बजे जानकारी के अनुसार सदर पुलिस ने 30 मई की सुबह 11 बजे शहर में घूम रहे नागरिकों के मोबाइल छीनने वाले गिरोह का भंडाफोड़ किया है और 3 को गिरफ्तार करने में सफलता हासिल की। मिली जानकारी के मुताबिक तीनों आरोपियों में से 2 की गर्लफ्रेंड थी और आरोपी अपने खर्चों को पूरा करने के लिए चोरी करते थे। वरिष्ठ पुलिस निरीक्षक मनीष ठाकरे ने इस बारे में अधिक जानकारी दी। फिर्यादी सत्येंद्र शर्मा राहणार राजनगर यांचा संध्याकाळच्या वेळेस ते मोबाईलवर बोलत असताना 2 तरुण मुलांनी 20 ते 25 वयोगटातील अनोळखी मुलांनी ऍक्टिवा गाडीवर येऊन त्यांच्या कानाजवळ असलेला मोबाईल हिसकावून पळून गेले होते। त्यावरून पोलिसांनी सदर येथे 392 34 भारतीय दंडविधान संहिता अन्वये अनोळखी आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद केला होता। त्यामध्ये गोपनीय बातमीदार आणि तांत्रिक तपासाच्या सहाय्याने पोलीस स्टेशन सदर येथील टीमने अथक प्रयत्न घेऊन त्यातले आरोपी निष्पन्न केलेले आहे। त्याच्यामध्ये 3 आरोपी अटक केलेले आहे। यांची एमओबी शहरामध्ये अशी होती की ज्यावेळेस संध्याकाळची वेळ किंवा सकाळच्या वेळेस ज्यावेळेस लोक वॉकिंग करत असतात घरासमोर आणि जो आयसोलेटेड एरिया असतो त्या ठिकाणी जायचं आणि अचानकपणे मागचा जो आरोपी आहे तो ते मोबाईल स्नॅच करून पळून घेऊन जायचे। तर त्या याच्यावरून बरेच सीसीटीव्ही फुटेज तांत्रिक तपास आणि मोबाईलचा तपास गोपनीय बातमीदार यांच्यावरून 3 आरोपींना आम्ही अटक केलेली आहे। त्या अटकेदरम्यान आम्हाला तपासादरम्यान सध्या आरोपी पीसीआर मध्ये आहे। पीसीआर दरम्यान अनेक गुन्हे उघडकीस आलेले आहे। पोलीस स्टेशन सदर येथील 2 चोरीचे गुन्हे, पोलीस स्टेशन येथील 1 चोरीचा गुन्हा, पोलीस स्टेशन सदर येथे 2 392 चे गुन्हे डिटेक्ट झालेले आहे। पोलीस स्टेशन अंबाझरी इथला 1 392 चा गुन्हा डिटेक्ट झालेला आहे। तसेच पोलीस स्टेशन कोतवाली येथील 1 गुन्हा डिटेक्ट झालेला आहे। यामध्ये आता तरी 15 मोबाईल आणि 3 व्हेकल आपण जप्त केलेले आहे। त्याची जप्त मुद्देमालाची किंमत असेल 2,69,000च्या आसपास आहे आणि याच्यामध्ये आता पीसीआर दरम्यान अनेक बाबी समोर येत आहे। तर त्यामध्ये इतरही पोलीस स्टेशनचे गुन्हे डिटेक्ट होण्याची शक्यता आहे। या आरोपितांचा नवीनच गँग तयार झाली होती। या आरोपीचा कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड सध्या तरी आढळलेला नाही आहे आणि आरोपितांचे नाव यासाठी सांगता येणार नाही, कारण की ज्या ठिकाणी यांनी जबरी चोरी केली आहे किंवा चोरी केली आहे तर त्या ठिकाणी ओळख परेड होणे बाकी आहे। टीआय परेड होणे बाकी असल्यामुळे हा टीआय परेड हा मोठा पुरावा असतो कोर्टासमोर। जर आताच आपण आरोपी नाव डिक्लेअर झाले तर त्यामध्ये टीआय परेडला अर्थ राहणार नाही। एमओबी हे नुसार जे गर्लफ्रेंड्स आहे कारण की खर्च माणसाचे वाढलेले आहे, तर त्यामुळे गर्लफ्रेंडच्या याच्यातूनच हा प्रकार झालेला आहे। दोघांची गर्लफ्रेंड आहे आणि त्या गर्लफ्रेंडच्या माध्यमातून आम्हाला तो मोबाईल पहिला मिळाला, तो एका गर्लफ्रेंड मध्ये जोडच मिळालेला आहे। आरोपी जे वाढण्याची शक्यता आहे, एखादा आरोपी याच्यामध्ये वाढण्याची शक्यता आहे।